नमस्कार, मी मानसी श्रीकृष्ण सावंत, शाळा विद्या मंदिर कुजवे. आज आपण इयत्ता 5वीतील गणितातील भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे आपण शिकणार आहोत. तर या ठिकाणी मी अपूर्णांक घेतलेले आहे. पहिला 2/5 अधिक 1/3. मग या ठिकाणी बघा, पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 3. मग ह्या प्रथम आपल्याला आपण शिकलेलं मागच्या याच्यात की जर छेद सारखा असेल तरच आपण त्यांची बेरीज करू शकतो. मग जर छेद सारखा नसेल तर त्या अपूर्णांकांना आपण भिन्नछेद अपूर्णांक म्हणतोय. मग आपण प्रथम ह्या भिन्नछेद अपूर्णांकांचा समच्छेद अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करून घ्यायचं. मग ते रूपांतर कसं करायचं, तर या ठिकाणी आपण अगदी वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आपण सोपी पद्धत या ठिकाणी बघूया. तर तिरकस गुणाकार म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिले 3, 2 गुणिले 3 छेद, मग छेदाछेदांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 3, मध्ये चिन्ह आहे अधिक म्हणून अधिक चिन्ह. पुन्हा आता अशा प्रकारे तिरकस गुणाकार म्हणजे 1 गुणिले 5, पुन्हा छेदाछेदांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 3. आता याचा गुणाकार करून घेऊया. 2 गुणिले 3 म्हणजे किती येणार, 6 छेद 5 3 15 अधिक 1 5 5 आणि 5 3 15. बघा आता या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचे छेद आहे 15 आणि म्हणून या अपूर्णांकांना आपण म्हणणार आहोत समच्छेद अपूर्णांक. आणि समच्छेद अपूर्णांक असतील तर आपण काय करतोय की फक्त अंशांची बेरीज करतोय. 6 अधिक 5 छेद 15 आणि पुन्हा आपण अंशांची बेरीज 6 आणि 5 किती होत आहेत, 11 अंश छेद 15. आणि म्हणून 2 अंश छेद 5 अधिक 1 अंश छेद 3 या अपूर्णांकाचं उत्तर येत आहे 11 अंश छेद 15. तर अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहे, ती तुम्ही तुमच्या वहीत सोडवायची. धन्यवाद.